निळू फुले आणि हॉरर कॉमेडी. तुम्ही बरोबर ऐकलं. निळू फुले म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक करारी चेहरा. पण याच निळू फुलेंना तुम्ही कधी भूतांना घाबरताना पाहिलंय का? नाही. मग भेटा हऱ्या नाऱ्या जिंदाबाद. तर या सिनेमात निळू फुले होते नाऱ्या आणि हऱ्या हे होते रामनगरकर. दोघेही आपापल्या कामात इतके हुशार की त्यांच्याकडून नोकरीपेक्षा गोंधळच जास्त व्हायचा. नोकऱ्या बदलत बदलत ते शेवटी पोहोचतात एका रहस्यमय भूताटकीच्या बंगल्यात. आता कल्पना करा, एका बाजूला निळू फुले आणि दुसऱ्या बाजूला भूत. आणि मग इथून सुरू होते हऱ्या नाऱ्याची खरी गंमत. एक अशी गोष्ट जिथे प्रेक्षकांना भूतापेक्षा जास्त हसू येतं. आणि हाच या सिनेमाचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे. कारण हा फक्त एक कॉमेडी चित्रपट नाही किंवा फक्त हॉररही नाही. हा 1972 साली आलेला वसंत सबनीस यांच्या लेखणीतून आणि गोविंद कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनातून आलेला एक मराठीतला वेगळाच प्रयोग होता. आणि कदाचित म्हणूनच निळू फुलेंचा हा सिनेमा त्यांच्या नेहमीच्या विलन इमेजपेक्षा जरा वेगळा वाटतो. कारण निळू फुले फक्त गंभीर अभिनेता नव्हते. ते टायमिंग समजणारे, कॅरेक्टरमध्ये शिरणारे आणि स्वतःची इमेज मोडून नवीन काहीतरी करण्याची क्षमता असलेले कलाकार होते. आजच्या भाषेत सांगायचं तर निळू फुले हॅड रेंज. आणि हऱ्या नाऱ्या जिंदाबाद ही त्याच रेंजची एक मजेशीर आठवण आहे. एखाद्या कलाकाराची खरी रेंज समजून घ्यायची असेल तर त्याने केलेल्या एका अनपेक्षित रोलकडे पाहावं लागतं. आणि निळू फुलेंसाठी कदाचित हऱ्या नाऱ्या जिंदाबाद हा असाच एक अनपेक्षित रोल होता.